थांब, चुकूनही स्क्रोल तू करू नकोस आणि एक पाऊलसुद्धा पुढे टाकू नकोस. तुझ्या दुश्मनांचा, शत्रूंचा शेवट आता जवळ आला आहे. आज येणारी श्रीरामनवमी तुझं आयुष्य उजळवणार आहे. आज जे तुला खाली खेचत आहेत, उद्या तेच तुझ्यासमोर नतमस्तक होऊन झुकणार आहेत. होय, तुझं शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही, तीच तुझी सर्वात मोठी ताकद आहे. ज्यांनी तुला कमी समजलं, आता ते तुझ्या यशाने जळणार आहेत, तडपणार आहेत. लक्षात ठेव, वेळ बदलायला जास्त वेळ लागणार नाही. आज ते हसत आहेत तुझ्यावर, पण उद्याच ते रडणार आहेत. तुझ्या प्रगतीसमोर एक दिवस दुश्मनही मान झुकवणार आहे. देव उशीर करतो, पण अन्याय कधीच नाही. तुझं यशच त्यांना सर्वात मोठा धडा शिकवणार आहे. जे तुझ्या विरोधात आहेत त्यांनाच तू एक दिवस उत्तर म्हणून बनणार आहेस. पण तुझं ते उत्तर शब्दाने नाही, तोंडाने नाही, तर तुझ्या कर्माने, यशाने त्यांना मिळणार आहे. होय, तुझ्या शांततेला कमजोरी समजणारे एक दिवस आता घाबरणार आणि पश्चाताप करणार. आज तुझी किंमत नाही, पण उद्या तुझ्याशिवाय ते काहीच नाहीत. वेळ अशी येणार आहे की ते तुझ्याकडे माफी मागायला नक्कीच येतील. तू फक्त स्वतःवर काम कर, बाकी सगळं आपोआप घडणार आहे. जे तुला तोडायला आले तेच तुझ्यासमोर तुटणार आहेत. दुश्मनांना हरवायचं असेल तर आवाज नाही, परिणाम महत्त्वाचा आहे. आणि तुझ्या आयुष्यातील परिणाम आता त्यांना दिसणार आहे बाळा. फक्त तू विश्वास ठेव. विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे तू टाईप कर. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब कर. कारण बाळा, ज्यांनी तुझ्यावरती हसण्याचा धाडस केला आहे त्यांना आता मी आयुष्यभर रडवणार आहे. माझ्या बाळा, तू ज्या ठिकाणी आता आहेस, ज्या परिस्थितीत आहेस, तिथे पोहोचण्यासाठी तू खूप काही गमावलं आहेस. मी हे सगळं पाहत आहे, मला सगळं माहीत आहे. माझ्या लेकरा, तू मजबूत आहेस, कणखर आहेस, स्ट्रॉंग आहेस, पण ते सर्व बाहेरून. आतून तू किती वेळा तुटलास, किती वेळा स्वतःला सावरलंस, किती वेळा तू रडलास, रात्र रात्र जागून काढल्यास, हे सर्व मी जाणतो, मी पाहिले आहे. पण तुझ्या प्रत्येक अश्रूचं मोल आता तुला मिळणार आहे. होय, मी प्रत्येक अश्रू मी हिशोबात लिहून ठेवले आहेत आणि त्याचं फळ तुला आता मिळणार आहे. तुझ्या आजूबाजूच्यांना, घरच्यांना, लोकांना फक्त तुझं हसणं दिसलं, पण तुझ्या त्या हसण्यामागचं दुःख कुणाला कधीच दिसलं नाही आणि त्यांनी तुला समजूनही घेतलं नाही. तुला असं वाटलं की आता हे सगळं बस झालं, आयुष्य संपवावं, हे सगळं थांबवावं. पण माझ्या लेकरा, तुला माझा आशीर्वाद सदैव मिळत गेला आणि तू थांबला नाहीस. कारण तुझ्यात अजूनही एक आशा जिवंत आहे, ती म्हणजे तुझा देव तुझ्या पाठीमागे आहे याची. आणि बाळा, तुझा देव, तुझी स्वामी आई सदैव तुझ्या पाठीशी आहे. हाच तू विश्वास ठेव आणि प्रत्येक पाऊल तू पुढे टाक. बघ, एक दिवस तुझं असं मोठं यशाचं शिखर तू गाठशील की पाहणारे अचंबित होतील. होय बाळा, तुला असं वाटतं की सगळे तुला सोडून गेले. जे तुझ्या जवळ होते ते बदलले. ज्यांच्यावर तू मनापासून विश्वास ठेवला त्यांनीच तुला तोडलं, दुःख दिलं, त्रास दिला. आणि ह्याचं सर्व खापर तू स्वतःला दोष देत बसला, स्वतःवरती फोडलंस. होय बाळा, तुला असं वाटलं की मीच खोटा आहे, मीच चुकीचा आहे, माझ्यातच काहीतरी कमी आहे. पण माझ्या लेकरा, नाही, तुझ्यात काहीच कमी नाही. तू खूप सच्चा आहेस, खरा आहेस, प्रामाणिक आहेस. या आजच्या जगात खरं असणं हेच सर्वात मोठं आव्हान आहे आणि चुकीचं आहे. लक्षात ठेव, जे लोक तुला सोडून गेले, जाऊ दे त्यांना. ते तुझ्या आयुष्यातून जाण्यासाठीच आले होते. कारण ते कायमचे नव्हते जे तुला सोडून गेले. तुझ्या आयुष्यातील ती जागा आता रिकामी करण्यात आली आहे आणि तिथे एका चांगल्या, योग्य अशा व्यक्तीची एंट्री होणार आहे. होय, फक्त तू थांबायचा विचार करू नकोस, हार मानायचा विचार करू नकोस. प्रत्येक वेळी काहीतरी आतून तुला पुन्हा उभं करणार आहे. होय,
आता तू ज्या ठिकाणी आहेस त्या ठिकाणी येण्याचं धाडस आता कोणीच करू शकणार नाही आणि तुझे शत्रू देखील आता तळमळतील, पश्चाताप करतील की अरे उगाच मी याला सोडून दिलं, आणि ते तुला भेटण्यासाठी आता बहाणा शोधतील, कारण शोधतील. पण बाळा, एकदा का तुला ज्यांनी दुःख दिलं, त्रास दिलं, पश्चाताप दिला, त्यांना तू परत आयुष्यात घेऊ नकोस. एकदा तुझ्या आयुष्यातून त्यांना तू काढलंस तर तुझ्या डोक्यातूनही त्यांना काढून टाक, हृदयातून काढून टाक. एकदा तू गेले तर त्यांना तू त्या मनाच्या दरवाजापर्यंत सोडून ये आणि बाय करून दरवाजा बंद कर. गेले त्यांना जाऊ दे, परत त्यांना तुझ्या आयुष्यात घेण्याची चूक तू अजिबात करायची नाही. कारण ही अशी दुतोंडी माणसे कधीच आपली होत नसतात. त्यांचा स्वार्थ असला की ते आपल्या जवळ येणार, लाडीगोडी लावणार आणि नंतर त्यांची गरज संपली की परत आपल्याला सोडून देणार. ह्या अशा कपटी धूर्त माणसांना मन हा प्रकार नसतो आणि आपलं मन, समोरच्याचं मन ते बिनधास्त तोडून देत असतात. आपण साध्या सोप्या पद्धतीने त्यांना बाय म्हणून टाकायचं आणि आपला मनाचा दरवाजा कायमचा त्यांच्यासाठी बंद करून घ्यायचं. होय बाळा, हे असे जे आहेत मित्र म्हणणारे, जवळचे म्हणणारे, तेच सगळ्यात मोठे घातक शत्रू असतात. कसं पाठीमागून वार करणाऱ्यांपासून आपण बचून राहायला पाहिजे. होय बाळा, आता तू सावध हो, कारण आता तुझ्या त्या सावध होण्यातच तुझं शहाणपण आहे. आयुष्यभर तू किती वेळेस अनुभव घेत बसणार? तुझं आयुष्य असंच गेलं आहे दुसऱ्यांसाठी, दुसऱ्यांचं करता करता. पण आता बघ, तुला स्वतःसाठी जगण्याची वेळ आता आली आहे. बस कर दुसऱ्यासाठी जगणं. कधीतरी नाही म्हणायला तू शिक. जरी तुला सोडून दिलं लोकांनी तरी चालेल, पण आपल्या मनाचं कधीतरी ऐकायला पाहिजे. संपूर्ण आयुष्य तू लोकांसाठी, दुसऱ्यांसाठी जगलास आणि शेवटी तुला काय भेटतं? तुला लोक नावच ठेवत आहेत आणि तू एखाद्या वेळेस जरी नाही म्हटलास तरी लोक तुला म्हणतात की तू स्वार्थी झालास, बदललास. नाही बाळा, तू स्वार्थी नाही झालास. खरं तर आयुष्य इथूनच पुढे आता तू जगणार आहेस. होय बाळा, आपली स्वप्न, आपल्या इच्छा हे जे आहेत ह्याच्यासाठीच आपण आपलं आयुष्य, हे जन्म मार्गी लावायला, सत्कर्मी लावायला पाहिजे. बस झालं आता दुसऱ्यांसाठी, आता स्वतःसाठी जगण्याची वेळ आली आहे. होय बाळा, तू आता हार मानू नकोस. तू प्रयत्न करतोयस, तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला फळ मी देणार आहे. तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला मिळणार आहे. बघ बाळा, माझ्यावर विश्वास ठेव आणि एक एक पाऊल तू टाकत राहा. विश्वास असेल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप कर आणि हा संदेश तू आपल्या प्रियजनांना शेअर कर. कारण तू सच्चा स्वामी भक्त आहेस आणि तुझं ते परम कर्तव्य आहे की स्वामी भक्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे. श्री स्वामी समर्थ.